अरविंद केजरीवाल जेव्हा बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर त्यांनी पहिलं जेव्हा भाषण केलं त्या भाषणामध्ये ते म्हणाले की भाजपमध्ये 75 वर्षानंतरनं त्यांच्या नेत्यांना मार्गदर्शन मंडळात बसवलं जाईल आणि मोदी रिटायर होतील पुढच्या वर्षी आणि अमित शहा पंतप्रधान होतील. या गोष्टीचा बचाव करण्यासाठी सगळे भाजपचे नेते धावून आले आणि म्हणाले की मोदीजी त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील, म्हणजे 2029 पर्यंत मोदीजी पंतप्रधान राहतील. मोदीजींना वाचवायला सगळेजण आले, पण केजरीवाल हे सुद्धा म्हणाले होते की योगी यांना 2 महिन्यात मुख्यमंत्री पदावरून हटवून त्यांना सामान्य आमदार केलं जाईल. त्या बुलडोजर बाबाला वाचवायला भाजपचा कोणताच नेता समोर येत नाहीये. बुलडोजर बाबा अशी ख्याती मिळवणाऱ्या आणि त्यांचं काम बोलतंय यूपीमध्ये असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्याला वाचवायला भाजपचा एकही नेता समोर येत नाहीये की आणि म्हणत नाहीये की तेच मुख्यमंत्री राहतील.